नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पहिल्या प्रकरणातील दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. यामध्ये लोकशाही, लोकशाहीचा अर्थ, लोकशाहीच्या व्याख्या, याचबरोबर लोकशाहीचे प्रकार या मुद्द्यांचा आपण आज आढावा घेणार आहोत. लोकशाही या शब्दाला इंग्रजीमध्ये डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, लोकांनी चालवलेली किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता होय, म्हणजे जी लोकांची सत्ता असणार आहे. लोकशाही ही जी काही संज्ञा आहे ती लोक आणि सत्ता या दोन ग्रीक शब्दांपासून निर्माण झालेली आहे. प्राचीन ग्रीक राज्यामध्ये लोकांची प्रत्यक्ष सत्ता होती, म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही त्या ठिकाणी अस्तित्वात होती. या राज्यामध्ये लोक राज्यकारभारामध्ये प्रत्यक्षपणे सहभाग घेत होते. आधुनिक काळामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यकारभार चालवतात, म्हणून तिला अप्रत्यक्ष लोकशाही म्हटले जाते किंवा तिलाच प्रातिनिधिक लोकशाही असेही म्हटले जाते. लोकांची इच्छा असेल, लोकांची आकांक्षा, विचार यानुसार लोकशाही शासन पद्धतीचा राज्यकारभार चालतो. म्हणजे लोकांची संमती आणि लोकांची टीका या प्रक्रियेतून लोकशाहीचा कारभार चालत असतो. म्हणून लोकशाहीच्या काही व्याख्या आपल्याला अभ्यासावं लागणार आहोत. अब्राहम लिंकन हा जो काही विचारवंत होता, त्यांनी लोकशाही संदर्भात अशी व्याख्या केली की लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन होय. म्हणजे डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल, अशी व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. याचबरोबर महात्मा गांधी या लोकशाहीच्या संदर्भात असं म्हणतात की लोकशाही हा एक जीवन मार्ग आहे. म्हणजेच डेमोक्रेसी इज वे ऑफ लाईफ, म्हणजेच लोकशाही हा जीवन मार्ग आहे, अशी व्याख्या महात्मा गांधीजींनी केलेली आहे. त्यानंतर लॉर्ड ब्राईस हा जो काही विचारवंत आहे तोही लोकशाहीच्या संदर्भात असं म्हणतो की लोकशाही म्हणजे शासनाचा असा प्रकार की ज्यामध्ये राजकीय सत्ता एका किंवा अनेक वर्गाच्या हातात दिलेली नसती, तर ती संपूर्ण लोकसमुदायाकडे असते. म्हणजे संपूर्ण लोक या लोकशाहीमध्ये मालक असतात, असा अर्थ या लॉर्ड ब्राईस यांच्या व्याख्येमधून निघतो. याचबरोबर प्रोफेसर सिली या असं म्हणतात, ज्या शासन संस्थेत प्रत्येक व्यक्तीचा वाटा असतो किंवा व्यक्तीला सहभागी करून घेतले जाते ती म्हणजे लोकशाही होय. याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. लोकशाही म्हणजे केवळ मतदानाच्या हक्कांसंबंधीची राजकीय समता नव्हे, तर राजकीय समतेबरोबर आर्थिक व सामाजिक प्रस्थापित करणे होय, म्हणजे लोकशाही, अशी व्याख्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे. म्हणजे एक लोकशाहीच्या या विविध व्याख्यांचा जर परामर्श आपण घेतला तर असे दिसून येते की लोकशाही ही शासनाची अशी पद्धती आहे की ज्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती विकास जोपासण्यासाठी जनतेच्या सार्वभौमत्वाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्तीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये सहभागी करून घेतले जात असते. राज्यातील सर्व नागरिकांना समान वागणूक मिळण्यासाठी, प्रत्येकाला आपला सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी समतेचे तत्व स्वीकारलेले असते. राजकीय, आर्थिक, सामाजिक समता प्रस्थापित करून व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे हे उद्दिष्ट साध्य करू इच्छिणारी पद्धती म्हणजे लोकशाही होय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अधिकार देऊन सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट हे लोकशाहीने बाळगलेलं आहे. लोकशाहीमध्ये जनतेचे सार्वभौमत्व असते आणि याबरोबरच व्यक्ती स्वातंत्र्य ही गोष्ट महत्वाची असते. जनतेचे सार्वभौमत्व आणि व्यक्ती स्वातंत्र्य या ज्या काही दोन गोष्टी आहेत, या गोष्टी परस्परांना पूरक असतात. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या विचारानुसार व इच्छेनुसार वागत असतो, कृती करू शकतो. लोकशाहीमध्ये व्यक्तीला आचार विचारांचे पूर्णपणे स्वातंत्र्य असते. लोकशाही ही एक अशी जीवन प्रणाली आहे की ज्यामध्ये समाज कल्याणाचा हेतू गृहीत धरूनच
व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिलेले असते. लोकशाहीमध्ये सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना विकासाची समान संधी दिली जात असते. निवडणुकीत मतदान करणे, निवडणुकीत सहभागी होऊन प्रचार करणे, निवडणूक लढवणे, शासनावर टीका करणे असे राजकीय स्वातंत्र्य लोकशाहीमध्ये दिले जात असते. जात, धर्म, व्यवसाय, वर्ण, जन्म ठिकाण असा कोणताही भेदभाव न मानता सर्वांना राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात समानतेची वागणूक दिली जाते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सर्वांना रोजगाराची, व्यवसायाची संधी दिली जाते. राज्यातील आर्थिक विषमता, दारिद्र्य, बेकारी कमी करून लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारवण्यासाठी लोकशाहीमध्ये सर्वांना एक विकासाची संधी इथं दिली जात असते. तर लोकशाहीचा विकास हा कशा पद्धतीने होत गेलेला आहे याचाही आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर प्राचीन ग्रीक व रोमन नगर राज्यांमध्ये लोकशाही पद्धती अस्तित्वात होती. ग्रीक विचारवंत हेरोडोटस, एरिस्टॉटल यांच्या विचारामध्ये लोकशाही संबंधी विचार आढळतात. लोकशाही शासन पद्धतीत राज्याची सर्वोच्च सत्ता ही जनतेच्या ठिकाणी असते असे हेरोडोटसने सांगितलेले आहे. एरिस्टॉटलने लोकशाही हा राज्याचा विकृत प्रकार मानलेला होता. त्याने लोकशाहीचा समतोल सत्ता म्हणजे पॉलिटी असा हा शुद्ध व चांगला शासन प्रकार मानलेला होता. अथेन्स, स्पार्टा या ग्रीक नगर राज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही हा प्रकार अस्तित्वात होता. तेथे स्त्रिया आणि गुलाम यांना राजकारणात सहभागी करून घेतले जात नव्हते. रोमन राज्याची निवड जनतेकडून होत असे, परंतु राज्यकारभारात त्या लोकांना काही फारशी किंमत ही काही दिली जात नव्हती. आधुनिक काळाचा जर विचार केला तर आधुनिक काळामध्ये विशेषतः 17व्या शतकापासून लोकशाहीचा खरा विकास झाला. इंग्लंडमध्ये राजा आणि प्रजा यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला होता. प्रजेने स्टुअर्ट घराण्यातील राजाविरुद्ध बंड पुकारले. 1689च्या बिल ऑफ राईटच्या सनदेने प्रजेला अधिकार प्राप्त होऊन इंग्लंडमध्ये लोकशाही विकसित झाली. त्यापाठोपाठ फ्रान्स, अमेरिका या देशांमध्ये राज्यक्रांत्या होऊन लोकशाहीचा विकास झाला. फ्रान्समध्ये 1789 मध्ये क्रांती होऊन राजेशाही संपुष्टात आली. फ्रेंच क्रांतिकारकांनी मानवी हक्कांची घोषणा केली. स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या तत्वांची घोषणा करून त्यांनी विकासाची समान संधी सर्वांना मिळाली पाहिजे असा आग्रह धरलेला होता. फ्रान्समध्ये क्रांती होऊन अनियंत्रित राजेशाहीची जागा प्रातिनिधिक लोकशाहीने घेतलेली होती. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेमध्ये लोकशाही तत्वांचा विकास झालेला आहे. स्वयंनिर्णयाचे तत्व स्वीकारून अनेक राज्यांनी लोकशाही तत्वाचा स्वीकार केला. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे स्वतंत्र झालेली होती. त्यांनी सुद्धा लोकशाही शासन पद्धतीचा पुरस्कार केला. याच काळात भारत सुद्धा स्वतंत्र झालेला होता. भारतामध्ये सुद्धा संसदीय लोकशाहीचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. पाकिस्तानामध्ये नियंत्रित लोकशाही, तर इंडोनेशियामध्ये मार्गदर्शक लोकशाही उदयाला आलेली होती. अशा प्रकारे जी काही राज्ये साम्राज्यवादातून मुक्त झाली किंवा स्वतंत्र झाली त्यांनी स्वयंनिर्णयाचे तत्व स्वीकारून लोकशाही तत्वप्रणालीचा स्वीकार केलेला होता. अर्थात इंग्लंडप्रमाणे सर्वच नवोदित राष्ट्रांमध्ये लोकशाही विकसित आणि यशस्वी होऊ शकलेली नाही. प्रत्येक राष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, सामाजिक व सांस्कृतिक स्थिती ही भिन्न असल्यामुळे लोकशाही शासन पद्धती कमी अधिक प्रमाणात रुजलेली आहे. तिसऱ्या जगातील अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केलेला असला तरी प्रत्यक्षात त्यांची स्थिती इंग्लंडच्या लोकशाही पद्धतीपेक्षा वेगळी आहे. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही लोकशाहीची तत्वे या राष्ट्रांमध्ये मूर्त स्वरूपात येऊ शकलेली नाही. तरी पण व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती विकास, मानवता, शांतता
या दृष्टीने लोकशाही शासन प्रणालीचे महत्व इतर शासन पद्धतीहूनही अधिक आहे हे सर्वमान्य झालेले आहे. आज 21व्या शतकात आपण सर्वांनी प्रवेश केलेला आहे. जगातील 2/3 पेक्षा जास्त राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. यावरून लोकशाहीच्या विकासाची वाटचाल आपल्याला समजून येते. आज लोकशाही तत्वांचे संरक्षण आणि संवर्धन करून लोकशाही शासनाला किंवा लोकशाहीला एक स्थैर्य कसे प्राप्त करून देता येईल हा सर्वच राष्ट्रांना एक प्रश्न हा भेडसावत आहे. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका हे जे काही खंडातील लोकशाही राष्ट्रांनी आपली लोकशाही शासन पद्धती स्थिर व यशस्वी करण्यासाठी निकराचे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. यानंतर लोकशाहीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तर साधारणतः लोकशाहीचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही, तिला अप्रत्यक्ष लोकशाही असे म्हटले जाते. तर राज्यातील नागरिकांनी राजकारणामध्ये किंवा राज्यकारभारामध्ये प्रत्यक्ष भाग घेणे यालाच प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती. प्राध्यापक गार्नर यांच्या मते राज्याची इच्छा लोकांकडून प्रत्यक्षात व त्वरित प्रकट होणे यास प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात. अथेन्स नगरराज्यातील प्रत्येक प्रौढ ग्रीक नागरिकाला राज्यकारभारात भाग घेता येत असे, परंतु स्त्रिया, गुलाम, परकीय यांना राज्यकारभारात भाग घेता येत नव्हता. अथेन्सची लोकसंख्या त्या काळी 3 लाखाच्या आसपास होती. त्यापैकी 40,000 नागरिकांना राज्यकारभारामध्ये भाग घेता येत असे. त्यातील सर्व नागरिकांना कायद्यासमोर मानले जात असे. वर्ण, वंश, जात, जन्म ठिकाण असा कोणताही भेदभाव न मानता नागरिकांना समानतेची वागणूक मिळत असे. राज्याचे सर्व नागरिक विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी एकत्रित बसून विचार विनिमय करून राज्यकारभाराचे धोरण या प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये ठरवत असत. कायद्याची निर्मिती, त्याची अंमलबजावणी, न्यायदान असे सर्व कार्य नागरिकांकडून प्रत्यक्षपणे केले जात होते. राज्यकारभारासंबंधी नागरिकांच्या वेळोवेळी सभा होत असत आणि सर्वच लोक त्यामध्ये सक्रियपणे सहभागी होत असत. म्हणून तो एक प्रकार प्रत्यक्ष लोकशाहीचा त्या काळात अस्तित्वात होता. प्राचीन काळामध्ये या राज्यांची लोकसंख्या जी आहे ही कमी होती, त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती. परंतु आधुनिक काळामध्ये लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, नागरिकांची संख्या वाढलेली आहे आणि प्रत्यक्षात नागरिक एकत्र येऊन विचार विनिमय करून तर हे आजच्या काळामध्ये अशक्य झालेलं आहे. त्यामुळे आजच्या काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाही हा जो काही प्रकार आहे तो आज अस्तित्वात नाहीये. त्यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही, त्यालाच अप्रत्यक्ष लोकशाही असेही म्हटले जाते. वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यांच्या दृष्टीने मोठ्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही राबवणे आज तरी शक्य नाही. त्यामुळे अप्रत्यक्ष लोकशाही, त्यालाच प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतात, या दुसऱ्या प्रकाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व लोकांना राज्यकारभारामध्ये प्रत्यक्ष भाग घेणे कठीण झाले असल्यामुळे प्रातिनिधिक शासन पद्धतीचा स्वीकार करणे भाग पडले. यातून लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत राज्याचा कारभार सुरू झाला. 19व्या शतकात इंग्लंडमध्ये मताचा अधिकार अत्यंत संकुचित स्वरूपाचा होता. म्हणजे मतदानाच्या माध्यमातून, प्रतिनिधींच्या माध्यमातून हा राज्यकारभार चालत असायचा. इंग्लंडमध्ये ज्यावेळेस सुरुवातीस लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाहीची सुरुवात झाली तेव्हा मतदान करण्याचा जो काही अधिकार होता हा अत्यंत संकुचित स्वरूपाचा होता. राज्यातील सर्व लोकांना या काळात मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. तर श्रीमंत, सुशिक्षित अशा विशिष्ट वर्गातील लोकांनाच हा मतदानाचा अधिकार दिला होता. गरीब असतील, अशिक्षित लोक असतील, स्त्रिया असतील तर यांना सुरुवातीच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला नव्हता. 20व्या शतकात बहुतेक सर्व राष्ट्रांमध्ये प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे लोकशाही राष्ट्रामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाची शासन पद्धती रूढ झालेली आहे.
J.S. मिल यांनी आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये लोकशाही व प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीविषयी विचार मांडलेले आहे. त्यांच्या मते प्रातिनिधिक पद्धती सदोष असल्यामुळे बहुसंख्य गटांचे प्रतिनिधी अल्पसंख्य गटांवरती अन्याय करू शकतात. बहुसंख्य गटाचे प्रतिनिधी आपल्या हिताचे निर्णय घेतील. अर्थात हे निर्णय एकांगी पक्षपातीपणाचे असल्यामुळे लोकशाही धोक्यात येईल. प्रातिनिधिक शासन पद्धतीत हा धोका नाहीसा करण्यासाठी मिलने प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. परंतु मिलची ही जी काही संकल्पना आहे ही प्रत्यक्षात येणं शक्य नाही. आज मी ती जवळपास सर्वच राष्ट्रांमध्ये प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये गुप्त मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतातील लोकशाहीमध्ये सुद्धा पण गुप्त मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. मतदानाच्या वेळेस गुप्तपणे ते मतदान होत असतं आणि आपल्या प्रत्येक नागरिक आपल्या इच्छेनुसार कुठल्याही उमेदवाराला मतदान देऊ शकतो आणि आपण त्या नागरिकाने दिलेलं मत हे इतर व्यक्तीला कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीची निवडणूक आयोग रचना करत असतो. त्याला गुप्त मतदान पद्धती असं म्हणतात. प्रातिनिधिक लोकशाही मध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होते आणि व्यक्ती विकासाला एक समान संधी ही मिळत असते. त्याचबरोबर समानतेची वागणूक ही प्रत्येक नागरिकाला मिळालेली असते. अशा पद्धतीने लोकशाहीचे प्रकार मध्ये आपण प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही या दोन प्रकारांचा आपण आज अभ्यास केलेला आहे. या पुढील लेक्चरला आपण लोकशाहीचे मूल्यमापन, लोकशाहीचे विस्तार क्षेत्र म्हणजे आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही, राजकीय लोकशाही या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. धन्यवाद.